माणसांच्या वस्तीत बिबट्या शिरला म्हणून वरिष्ठांनी आदेश दिला की दिसताक्षणी त्याला शूट करा म्हणून. तर मला रोखठोक सवाल विचारायचा आहे. 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारणाऱ्या या नराधमाला, या बलात्काराला ह्याच्यासाठी का आदेश नाही की दिसताक्षणी याला शूट करा म्हणून? का तर तो माणूस आहे म्हणून. माणूस कसला माणूस? शिक्षण, शाळा, विद्यापीठ, संस्काराचं वजर, सभ्यता, संस्कृती याचे मुखवटे घेऊन राहणारा हा माणूस तरी पण असं नीच कृत्य करतो. त्यापेक्षा जंगलातले जनावरं बरे, त्यांना ना कुठलं विद्यापीठ आहे, ना शिक्षण आहे, ना संस्काराचं वजं आहे. म्हणजे आणि पाहिलं तर नागडे उडे राहतात प्राणी. तरी पण प्राणी एक ठराविक हंगामातच माझावर येतात आणि मादीची मर्जी असल्याशिवाय, ती माझं असल्याशिवाय कुठलाही प्राणी मादीच्या अवतीभोवती फिरकत नाही. पण माणसाचं तसं नाही. माणसासारखा नीच प्राणी अख्ख्या भूतलावर दुसरा कोणी नाही. हा माणूस आपण 12 महिने माझावर, अंगावर कपडे घालून सभ्यपणाने हिंडले तरी त्याची भेदक नजर आतपर्यंत जाते. त्या चिमुकलेच्या घरच्यांना न्याय हवाच. अख्ख्या महाराष्ट्राला न्याय हवा आहे. जसा तुम्ही बिबट्यासाठी आदेश काढला आहे दिसताक्षणी शूट करा, तसंच या नरधावांसाठी, समाजात फिरणाऱ्या बलात्कारांसाठी सुद्धा आदेश काढा. दिसताक्षणी यांना शूट करा. फार काही मागणं नाही. अत्याचार तर झालायच आमच्यावरती. फक्त एकच मागणं आहे की भर चौकात लाईव्ह टेलिकास्ट करून असलं ना, भर दिवसा सगळ्यांसमोर लाईव्ह फाशी द्या.